नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आजच्या दिवशीचा खरा जबरदस्त भाग म्हणजे आशाताईने तर चक्क काव्या प्रेग्नंट असल्याचं पूर्ण घरभरती रिक्षा फिरवलेली आहे आणि त्यामुळे जो काही गोंधळ उडालेला आहे आणि सगळ्यांनीच सगळा मोठा गैरसमज करून घेतलेला आहे आणि तेव्हा पार्थ आणि काव्या तर चांगलेच कोंडीत पकडले गेले जातात आणि तेव्हा रम्या सिरियस झालेली असते. ती म्हणते, नाही पार्थ, तुला तर म्हणजे काव्या आणि तुम्हाला मूल होऊच शकत नाही आणि असं तिने सांगितल्यानंतर अजून मोठा गोंधळ होतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरुवातीपासून बघूयात. आता रम्या आपल्या हातामध्ये मंगळसूत्र धरून ते आपल्या जवळ धरून उभी असते. तर तेव्हा वसू तिथं येते आणि तिला विचारते, काय ग रम्या, काय हातामध्ये मुठीमध्ये काय धरून बसली आहेस? तेव्हा रम्या ते आता मंगळसूत्र वसूला दाखवते आणि तिला म्हणते, हे भातुकीतलं मंगळसूत्र आहे जे पार्थने लहानपणी माझ्या गळ्यामध्ये घातलं होतं. असं म्हणून ते मंगळसूत्र आता ती गळ्यामध्ये सुद्धा धरते आणि बोलू लागते. ते म्हणतात ना, आपण एखादी गोष्ट मनापासून मागितली की ती शेवटी आपल्याला मिळतेच. आणि आई, हे बघ ना, हे नशीब मला कुठं घेऊन आलेलं आहे. आपल्या हाताला जो हुकमी एक्का लागलेला आहे ना आई, तो मला माझ्या पार्थची राणी मला नक्कीच बनवेल. एकदा का पार्थने जीवा आणि काव्याचा जर तो व्हिडिओ बघितला आणि त्याला जर त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळालं ना, मग पार्थ स्वतः काव्याच्या गळ्यामधलं ते मंगळसूत्र मागून घेईल. आणि ती आता वसूला विचारते, मागेल नाही, तू सांग नाही मला. तर वसू म्हणते, हो नक्की मागेल, तू म्हणतेस ना अगदी तसंच होईल रम्या. तर रम्या आता उतावीळ होऊ लागते, म्हणते आई तसंच होणार आहे आणि मला ना आता मंगळसूत्र घालायची घाई झालेली आहे. तर वसू तिला थांबवते आणि म्हणते, नाही रम्या, घाई नाही, घाई केली ना घात होते बाळा. आपल्याला या आधी सुद्धा असा अनुभव आलेला आहे ना, थोडासा धीर धर, थोडा धीर धर. हे बघ पार्थ नक्की तुझाच होणार आहे, खरंच तुझा होणार आहे. तर रम्या म्हणते, आई पण इतकी वर्ष मी दुसरं काय केलेलं आहे? धीरच धरलेला आहे, पेशन्सच ठेवलेला आहे. फक्त एकाच आशेवरती, लहानपणी जसं हे मंगळसूत्र पार्थने माझ्या गळ्यात घातलं होतं तसंच आत्ता सुद्धा माझ्या गळ्यामध्ये घालेल. आई, एकच तर स्वप्न आहे ना माझं, पार्थशी लग्न. आणि आता इतकं हातातोंडाशी सगळं काही आलेलं आहे ना, मग यावेळी जर मी का माझं स्वप्न उधळून लावलं ना, तर मी काय करेन, कसे वागेन मला माहिती नाही. असं म्हणून ती हायपर होऊ लागते. तर वसू आता तिला शांत करते, म्हणते, रम्या तू असं काही सुद्धा करणार नाहीयेस बाळा, असला विचार सुद्धा मनामध्ये आणायचा नाही, कळालं ना? हे बघ, मला सुद्धा वाटते की पार्थला ना जीवा आणि काव्याच्या अफेअर बद्दल कळावं, पण घाई करून चालणार नाहीये ना. आपल्याला जर का एका दगडात दोन पक्षी मारायचे असतील तर अचूक नेम साधावा लागेल. हे सगळं काही आपणच करायचं, पण हे आपण केलेलं आहे हे कोणाला कळू द्यायचं नाही. आपण कोणाच्या सुद्धा समोर यायचं नाही. आणि रात्रभर बसून मी फक्त हा एकच विचार करते रम्या, की जीवा आणि काव्याचं अफेअर या सगळ्यांच्या समोर आणायचं कसं ते. आणि आता या दोघींच्या मधलं हे बोलणं इकडे चालू असतं आणि इकडे त्यांनी आता हा परत रोमॅन्टिक आनंदाचा क्षण दाखवलेला आहे. पार्थने काव्याला ते काव्यार्थ नावाचं पेंडंट दिलेलं असतं आणि ते पेंडंट बघून काव्या खूप खुश झालेली असते आणि त्याच्याकडेच बघत असते आणि ते बघून म्हणते, काव्यार्थ म्हणजे काव्या आणि पार्थ. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो येस, तुम्ही आणि मी, काव्यार्थ. तर काव्या विचारते, छानच आहे हे, पण तुम्ही हे का केलं? तर पार्थ सांगू लागतो, म्हणतो, का म्हणजे काय, तुमच्याकडे स्वतःचे असे दागिने नाहीयेत? म्हटलं सगळे दागिने बनवावेत तुमच्यासाठी, पाटल्या, तोडे, तुशी, पण सुरुवात पहिल्यांदा याने केली. तर तेव्हा आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थच्या हातामधून ते बिल त्याच्या नकळत खाली पडलेलं असतं आणि काव्याने ते उचलून घेतलेलं असतं आणि ती आता पार्थला विचारते, म्हणजे ती दागिन्यांची रिसीट? तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो हो, तुम्ही अगदी बरोबर आहात. आणि तो हसू लागतो. तर इकडे सुद्धा आता परत तोच आनंदाचा क्षण त्यांनी जीवा आणि नंदिनी मधला दाखवलेला आहे. तर तेव्हा नंदिनी ती साडी बघून एकदम खुश झालेली असते आणि म्हणते, वा वा, कमाल, खूपच छान आहे साडी, पण तुम्ही साडी का आणलीत असं ती विचारते. तर जीवा सांगू लागतो, अगं तुमच्या बायकांचा प्रॉब्लेम काय असतो नेमका, म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय असतो? नवऱ्याने गिफ्ट आणलं तरी प्रॉब्लेम, नाही आणलं तरी प्रॉब्लेम, आणि दुखणं काय संपत नाही यार तुमचं. तर नंदिनी म्हणते, अरे मी असं काही म्हणाले का? आता अचानक तुम्ही साडी आणलीत म्हणून विचारलं, बाकी काही सुद्धा नाही. तर जीवा तिला म्हणतो, अरे बाप रे, बघ नंदिनी, गेले काही दिवस ना तू सतत पंजाबी ड्रेसच घालतेस
आहेस ना, म्हणून मग साडी आणली. तर नंदिनी आता थोडीशी चिडू लागते आणि त्याला म्हणते, म्हणजे मी पंजाबी ड्रेसेसमध्ये छान नाही दिसत का? मला वाटलंच मला असंच वाटत असणार आहे. नाही, आता माझं ठरलेलं आहे. मी यापुढे पंजाबी ड्रेसेस घालणारच नाही आणि तुम्हाला मी त्यामध्ये आवडतच नसेल तर उपयोग काय आहे पंजाबी ड्रेसेस घालण्याचा? तर जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो, अगं हे चकाचक बाई जरा थांब. किती ओव्हर थिंक करशील? जरा ब्रेक मार. अगं पूर्ण ऐकण्याच्या आधीच तुझी गाडी फलाटावरून सुसाट सुटते. मध्ये कुठे ब्रेकच मारत नाही. अगं माझं म्हणणं असं होतं की तू पंजाबी ड्रेसमध्ये कमाल दिसतेस, पण साडी स्पेशल आहे की नाही? हे बघ मी तुला समजावतो. रोज मस्तपैकी थंडगार बियर पिणं आणि कधीतरी ओकेजनली एखादी महागडी स्कॉच काढून मस्तपैकी असं हळूहळू घोट घेत पिणं, यात वेगळी मजा आहे ना? होय ना, होय ना? तर तेव्हा तर नंदिनी त्याच्याकडे बघून अजून चिडत असते आणि म्हणते, साडीची मजा सांगण्यासाठी तुम्ही दारूचं उदाहरण का दिलत? काय तुम्ही पुन्हा सुरू केलेली आहे का? तर तेव्हा आता जीवा नाटक करू लागतो आणि म्हणतो, ऍक्च्युली ना ते ना असं करून तो आडेवेडे घेत असतो आणि परत हो असं म्हणतो आणि तिला सांगू लागतो, म्हणजे थोडं तिला चिडवायचा प्रयत्न करत असतो. म्हणतो, तू गेली काही दिवस बघतेस ना यार, माझं सगळं काही स्ट्रेसफुल होतं सगळं, त्यामुळे लिटल लिटल सुरू केलेली आहे आणि हे बघ तुला कळालं सुद्धा नाही. तर नंदिनी आता त्याच्या अंगावरतीच जाते, म्हणते म्हणजे तुम्ही परत सुरू केलीत? आणि त्याचा हात घेऊन आपल्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते, माझी शपथ घेऊन खरं खरं सांगा, तुम्ही पुन्हा दारू सुरू केलेली आहे? तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं शपथ काय घ्यायची, मी खरं तेच सांगतोय तुला. बरं तरी पण मी शपथ घेऊन सांगतो, मी माझ्या चकाचक बाईची शपथ घेऊन सांगतो, मी दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करत नाही, असं म्हणून तो मोठ्याने हसतो. तर तेव्हा नंदिनी अजून चिडते आणि म्हणते, फिरकी घेताय माझी? तर जेव्हा म्हणतो, मग काय, तू माझ्यावरती अविश्वास दाखवल्यावर थोडी तर फिरकी घ्यावीच लागणार ना? हे बघ एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी तुला दिलेला शब्द कधीही मोडणार नाही. अगं तुझ्या हातचा ना मी कडू कडू काढा प्रेफर करेन मी, कारण तो जास्त भारी आहे. तर नंदिनी आता परत खुश होते आणि ती साडी परत आपल्या हातामध्ये घेत म्हणते, भारी तर ही साडी आहे आणि थँक्यू असं ती जीवाला म्हणते. तर इकडे आता परत या दोघांचा सीन दाखवलेला आहे. काव्य आता पार्थला म्हणते थँक्यू, तर पार्थ तिच्या हातामधलं ते पेंडंटच काढून घेतो आणि जावा तिकडं असं म्हणून तिकडं बाजूला निघून जातो. तर काव्य म्हणते, अहो काय झालं, द्या ना इकडे, परत का घेतलं? तर पार्थ तिला म्हणतो, तुम्ही थँक्यू म्हणालात ना म्हणून मी घेतलं ते. तर काव्य त्याला म्हणते, ठीक आहे, नाही म्हणत थँक्यू, आता तरी द्याल का? आणि आवडलेलं आहे मला ते पेंडंट, द्या इकडे, असं म्हणून ती परत आता त्याच्याकडून पेंडंट काढून घेते. तर पार्थ आता खुश झालेला असतो आणि तिला म्हणतो, नक्की आवडलेला आहे ना पेंडंट? तर काव्य सांगते, मला खूप आवडलेलं आहे हे. तर पार्थ तिला सांगतो, तुम्हाला खरं सांगू का, हे पेंडंट बनवताना मी इतका विचारात पडलेलो होतो की आईकडे मी सजेशन सुद्धा मागितलेलं होतं. तर आई म्हणाली की छान मंगळसूत्र बनव, पण मी म्हंटल काव्याकडे एक मंगळसूत्र आहे, पण आई काय म्हणाली माहिती आहे का, की नवरा हा एकच असतो, पण मंगळसूत्र कितीही केलेत ना तरी सुद्धा चालतात बायकांना, असं त्यानं सांगितल्यानंतर आता काव्या सुद्धा हसू लागते. तर पार्थ पुढे सांगतो, खरं तर मंगळसूत्रच बनवायला टाकलेलं होतं, पण मग नंतर फोन करून कॅन्सल केलं आणि मग हे पेंडंट बनवलं. काय आहे ना, पेंडंटमुळे माणसाचं स्वातंत्र्य टिकून राहतं. तर काव्य त्याला विचारते, म्हणते या पेंडंटचा आणि स्वातंत्र्याचा काय संबंध? तर पार्थ म्हणतो, काय आहे ना, हे पेंडंट तुम्ही चेनमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मंगळसूत्र म्हणून सुद्धा घालू शकता. तर काव्य आता थोडीशी छान लाजते. तर पार्थ पुढे म्हणतो, चॉईस तुमचा राहील, आता तुम्ही ठरवा कसं वापरायचं ते. तर काव्य त्याला म्हणते, अनिशा ना तुमच्याबद्दल बरोबर बोलते देशमुख, ग्रीन फ्लॅग आहात तुम्ही, खरंच तुम्ही समोरच्याच्या मनाचा किती विचार करता, थँक्यू. आणि मी खरंच सांगते की मला हे गिफ्ट खूप आवडलेलं आहे. तर पार्थ म्हणतो, थोडक्यात काय, तर सरप्राईज गिफ्ट दिलेले तुम्हाला आवडायला लागलेले आहेत. चला आता पुढचं 1 वर्ष रोज 365 दिवस मी रोज एक गिफ्ट देईन तुम्हाला. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाने सुद्धा तिला असेच गिफ्ट दिलेले असतात आणि तो तिला फार्म हाऊस वरती घेऊन गेलेला असतो आणि समोर सगळे गिफ्ट बघून तिला खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर आता गुरुजींचे शब्द सुद्धा तिला आठवू लागतात, सगळं काही तुमच्यावरती आहे मुलांनो, जे अपूर्ण आहे ते पूर्ण करा, नाहीतर सगळं काही अर्धवट राहून जाईल. तर आता काव्य मनात म्हणू लागते, जे अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करा, म्हणजे पार्थना अपूर्ण सांगितलेला भूतकाळ पूर्ण सांगायची वेळ आलेली आहे. आता मी त्यांना 16 डिसेंबरच्या आतमध्ये खरं काय ते सांगून टाकेन. तर मित्रांनो,
आता बहुतेक इथे रम्या आणि वसूचा प्लॅन फुस होणार दिसत आहे. कारण काव्य सगळं काही अगोदरच पार्थला सांगून टाकेल असं वाटतंय. तर इकडे आता नंदिनी ती साडी आपल्या अंगावरती घेते. तर तेव्हा जीवा तिच्याकडे बघून तिला म्हणतो, "हो कमाल दिसतेस कमाल. यू नो व्हॉट या साडीमागे एक स्टोरी सुद्धा आहे. मी 12वी मध्ये असताना इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये जिंकलो होतो. आय मीन माझ्या नाटकाला पहिलं प्राइज मिळालेलं होतं. तेव्हा त्या प्राइजच्या पैशामधून मी 2 साड्या विकत घेतलेल्या होत्या." तर नंदिनी आनंदित म्हणजे खुश होऊन ते ऐकू लागते. म्हणते, "अच्छा कोणासाठी?" तर तेव्हा जीवा सांगतो, "आईसाठी आणि एक बाबांच्या आईसाठी." तर नंदिनी म्हणते, "आणि आईच्या आईसाठी नाही घेतलेत? त्यांना विसरलात का?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं तिला साडी द्यायसाठी मला वर जावं लागलं असतं." तर नंदिनी त्याच्यावरती चिडते आणि म्हणते, "अहो काय तुम्ही असं बोलतात का?" तर जीवा म्हणतो, "अगं म्हणजे आम्ही दोघं खूप घट्ट होतो गं, पण बिचारी गेली. तर ठीक आहे मी तेव्हा 2 साड्या विकत घेतल्या आणि मी ठरवलं होतं की यापुढे आयुष्यामध्ये फक्त 3 साड्या विकत घ्यायच्या." तर नंदिनी विचारते, "3 कोणासाठी?" तर जीवा सांगतो, "एक आईसाठी, एक बाबांच्या आईसाठी." आणि असं म्हणतो उठतो आणि नंदिनीच्या जवळ-जवळ जाऊ लागतो आणि तिच्या जवळ जाऊन तिला म्हणतो, "आणि माझ्या मुलीच्या आईसाठी." तर आता नंदिनी जबरदस्त अशी लाजते आणि लाजून बाजूलाच जाते आणि म्हणते, "चला तुम्ही काहीतरीच." तर जीवा तर परत तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, "एक मिनिट. अगं तू लाजतेस का? अगं खरंच लाजतेस तू. हे बघ, हे बघ." तर आता नंदिनी त्याला शांत बसवते आणि म्हणते, "हे बघा तुम्ही आता मला छान गिफ्ट दिलेलं आहे. आता मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ तुम्ही मला सांगा." तर जीवा तिला म्हणतो, "अगं काहीतरीच काय? मी तुला गिफ्ट दिलं म्हणून तू सुद्धा मला काहीतरी गिफ्ट द्यायलाच हवं का? तसं तर मी तुला त्या दिवशी कपाळावरती किस केलं होतं. मग तू केलंस का मला?" असं तर एकदम तिला बोलून जातो आणि तेव्हा नंदिनी थोडीशी शांतच होते आणि आता जीवा थोडासा आपला चेहरा बाजूला करतो आणि तेव्हा तो थोडंसं गडबडू लागतो. तर नंदिनी म्हणते, "होतं असं फ्लो मध्ये?" तर जीवा म्हणतो, "हो एक्झॅक्टली फ्लो मध्ये झालं ते." आणि तिला म्हणतो, "हां, मी तर असं म्हणत होतो की तुम्हाला गिफ्ट देण्याची काही गरज नाहीये." तर नंदिनी म्हणते, "पण तरी सुद्धा तुम्हाला काय हवं आहे मला सांगा ना प्लीज." तर जेव्हा म्हणतो, "ओके, कूल. मला जेव्हा काही हवं असेल ना तर तेव्हा मी मागेन तुझ्याकडून. पण तुला तेव्हा ते द्यावं लागेल हां." तर नंदिनी आता त्याचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, "तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट जर मागितली ना तर मी तुम्हाला ती देईन. वचन आहे नंदिनीचं." तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "बघ हां, वचन दिले तू मला. हे मी लक्षात ठेवेन." तर नंदिनी म्हणते, "हो, हो." तर आता जीवा तिला सांगतो आणि तिथून थोडंसं बाजूला निघून जातो. तर नंदिनी म्हणते, "मुलीच्या आईसाठी" म्हणे आणि असं म्हणून ती परत लाजू लागते. तर त्यानंतर आता नंदिनीने छानपैकी अशा मस्त भजी केलेल्या असतात आणि पार्थ आणि मानिनी तिथे खात बसलेले असतात. तर तेव्हा ते दोघे सुद्धा खूप तारीफ करत असतात. मानिनी म्हणते, "अगं काय छान मस्त खमंग भजी केलेली आहेस तू नंदिनी." आणि ती म्हणते, "दे दे मला अजून दे." तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, "अगं दे दे काय आई, बेताने बेताने चवळीची शेंग आहेस भोपळा होशील हा." असं त्याने म्हटल्यानंतर मानिनी त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते, "अरे गप्प बस रे, माझं मी बघेन, तू तुझं बघ. आणि तुझी बायको कुठं आहे?" तर पार्थ तिला सांगतो, "बायको ना गागा टाईम आहे, थकल्या असतील." तर नंदिनी म्हणते, "नाही नाही थकली असेल ती कारण आज दुपारचा सगळा स्वयंपाक तिनेच केलेला आहे आणि भजीचा पहिला गाडा सुद्धा तिनेच काढलेला आहे." तर मानिनी म्हणते, "अगं पण ती झोपली तर मग गरम गरम भजी कशी खाणार ती? तिने जरा तरी काही खाल्लंय का?" तर पार्थ म्हणतो, "जरा तरी खाल्लंय का? अगं पहिल्या गाण्यामध्ये 12 भजी टाकलेल्या होत्या, त्या 6 तेव्हाच फस्त केलेल्या आहेत त्यांनी." तेव्हा मानिनी आणि नंदिनी दोघे सुद्धा हसू लागतात. तर पार्थ आता पुढे सांगू लागतो, "मांजरीसारख्या डोळे मिटून खात होत्या. किती छान दिसत होतं ना असं गोड मांजरीचं पिल्लू असं." असं म्हणून तो त्या दोघींच्या समोरच बोट बडू लागतो. तर आता या दोघी सुद्धा असं करू लागतात आणि हसू लागतात. तर नंदिनी म्हणते, "अहो काय पार्थ, काव्याचं नाव घेताना सुद्धा किती लाजताय तुम्ही?" तर मानिनी सुद्धा म्हणते, "अरे जणू कालच लग्न झाले असंच लाजतोयस रे तू. केवढं लाचायला होतंय." तर पार्थ म्हणतो, "तुम्ही दोघी माझ्या शाळा घेऊ नका आणि मी आता परत ना माझ्या मांजरीचं तुम्हाला काही सांगणारच नाही." तर मानिनी म्हणते, "नकोच सांगूस. अरे तिचं खाणं काढतोयस तू. अरे शहाण्या, माझी सून बिचारी 4 भज्या काय जास्त खाल्ल्या, तू लगेच कंप्लेंट करतोयस. वा रे वा." तर पार्थ म्हणतो, "नाही काही मी आपलं ते." तर मानिनी म्हणते, आपलं नाही ग आपलं तुझं सांगू का मी तुझं सांगू? लहानपणी काय करायचं सांगू का? लपून छपून केवढ्या गोष्टी केल्यास तू सांगू का?" तर पार्थ तिला म्हणत
असो. नाही, नाही आई गप ना. तर नंदिनी म्हणते, "नाही, नाही आई मला सांगा, सांगा." तर मानिनी सांगू लागते म्हणते, "अगे लहानपणी ना हा इतका उपद्व्यापी होता. लपून-छपून अनेक गोष्टी करायचा. त्याने काय केलं माहितीये का? मी युगच्या वेळेला प्रेग्नंट होते. तर मी रूममध्ये ना छान गोड गोंडस असं बाळाचं पोस्टर लावलेलं होतं आणि हा शहाणा लपून-छपून आला आणि त्याने पोस्टरच काढून टाकलं." तर नंदिनी विचारते, "का?" तर पार्थ सांगतो, हिचं असं म्हणणं होतं, की छान असं गोंडस बाळाचं पोस्टर लावायचं, तर मग हिला होणारं बाळ सुद्धा असं छान गोंडस होईल." तर नंदिनी म्हणते, "हो, पण बरोबर आहे ते. चूक काय आहे त्याच्यामध्ये?" तर पार्थ म्हणतो, "काही काय गोष्टी असं कुठं असतं का?" तर मानिनी म्हणते, "हो, बघू. आम्ही बघू. काव्या जेव्हा प्रेग्नंट होईल ना, तेव्हा आम्ही बघू आणि तिला जेव्हा कोरड्या थोड्याशा उलट्या व्हायला सुरुवात झाली, की मग तू ये माझ्याकडे. आई काय करू?" असं विचारत असं म्हणून ती त्याला फटकेच मारू लागते आणि पार्थ तर लाजत असतो आणि हसत सुद्धा असतो. तर नंदिनी म्हणते, "अजून सुद्धा लाजतायत ते." तर इकडे खरोखर चक्क काव्याला कोरड्या उलट्या सुरू सुद्धा होतात आणि तिला खूप त्रास होत असतो आणि तेव्हाच आता आशाताई तिथे कपडे ठेवायसाठी आलेली असते आणि ती काव्याला बघून विचारते, "काव्याताई काय होते? बरं वाटत नाहीये का?" तर काव्या तिला सांगते, "आशाताई मला ना उलटीसारखं होतंय. उलटी येणार असं वाटते पण उलटी तर होतच नाहीये आणि कोरडं असं वाटते जरा." तर आशाताई डोक्याला हातच लावते आणि म्हणते, "अरे कर्मा असं कसं काय होतंय? मग एक काम करू का? गोळ्या आणून देऊ का? नाहीतर असं करता का तुम्ही डॉक्टरकडे जाता का?" तर काव्या म्हणते, "नाही, काही गरज नाहीये. म्हणजे गोळीची सुद्धा गरज नाहीये आणि दवाखान्यात जायची सुद्धा गरज नाहीये. मला उलटी झाली ना, की मग बरं वाटेल." आणि तेव्हा तिला परत थोडीशी उलटी येऊ लागते. तर आशाताई तिला विचारते, "मग मी मानिनी वहिनींना बोलवू का?" तर काव्या तिला म्हणते, "अहो नाही नको. त्यांना कशाला उगीच त्रास देताय? नाही मला बरं वाटेल अहो. एक काम करता का प्लीज मी किचनमध्ये ना पार्थसाठी कॉफी बनवून ठेवलेली आहे. तो कप त्यांना नेऊन द्याल का प्लीज?" तर आशाताई म्हणते, "हो, बरं ठीक आहे मी देते, पण तुम्ही काळजी घ्या." असं सांगून ती आता तिथून निघून जाते. त्यानंतर आता काव्याला खरोखरच थोडंसं बरं वाटू लागतं आणि ती थोडंसं पाणी सुद्धा पिते आणि म्हणते आता थोडंसं बरं वाटते आणि म्हणते स्वतःलाच, "काव्या खाशील का भजी खाशील? ते सुद्धा मिरचीची भजी. माहिती आहे ना मिरचीची भजी खाल्लं की पित्त होतं. झालं आता पित्त." आणि त्यानंतर तिला थोडासा परत त्रास होतो आणि ती म्हणते, "नाही, आज रात्री काही सुद्धा जेवू नकोस, काहीही खाऊ नकोस. आता तरी कंट्रोल ठेव स्वतःवर काव्या प्लीज. नाहीतर ना या उलट्या जीव घेतील तुझा." तर आता इकडे पार्थ फोनवरती बोलत असतो आणि तो फोनवरती म्हणत असतो आणि नेमकं तेव्हा आशाताई तिथे आलेली असते आणि तो फोनवरती म्हणतो, "3 महिने झालेले आहेत 3 महिने. मी आता तर कशी वाट पाहू? काहीतरी हालचाल केलीच पाहिजे ना. आता रिझल्ट आलेला आहे आणि गुड न्यूज आहे गुड न्यूज आणि ओळख बरं काय गुड न्यूज असेल?" असं तो फोनवरती बोलत असतो आणि इकडं तर ही आशाताई ते सगळं ऐकते आणि ती वेगळीच तार जोडते आणि म्हणते, अरे मनातल्या मनात बोलते ती म्हणते, तिकडे ताईंना कोरड्या उलट्या होत आहेत आणि इकडे पार्थदादा गुड न्यूज बद्दल बोलतायत. आधी हे मानिनी ताईंना सांगितलंच पाहिजे आणि त्या तर आनंदाने नाचायलाच लागतील. आता मी सांगतेच असं म्हणून ती तिथून जाते. तर इकडे पार्थ आता पुढे फोनवरती बोलू लागतो. म्हणतो, "अरे किती वेळ लागतो तुला गुड न्यूज ओळखायला? मीच सांगतो बॅनर्जी ग्रुपचा प्रोजेक्ट मला मिळालेला आहे आणि येस थँक यू असं तो पुढे बोलू लागतो आणि त्यानंतर फोन ठेवून देतो आणि यांचं काहीतरी वेगळंच असतं आणि आशाताई काहीतरी वेगळंच समजून जाते आणि त्यानंतर ती आता सगळीकडे रिक्षा घरभर फिरवते. तर आता मानिनी दंगा करत तिथं येते आणि म्हणते, "अरे पार्थ तू आहेस ना इथेच आणि काव्याला बोलव." आणि ती आरडाओरड करायला लागल्यानंतर काव्या सुद्धा तिथं येते आणि काव्या घाबरूनच विचारते, "पण झालं काय? आम्ही येईपर्यंत चैनच पडत नाहीये तुम्हाला." तर तेव्हा नंदिनी सुद्धा तिथं येते. तर मानिनी म्हणते, "कसं चैन कसं पडणार? गोष्टच अशी आहे." तर काव्या म्हणते, "पण काय झाले ते सांगा ना पटकन बोला आता." तर नंदिनी विचारते, "म्हणजे काय झालं आई?" तर काव्या परत म्हणते, "अहो बोला ना पटकन काय झाले सांगा." तर मानिनी म्हणते, "मी सांगणार नाहीये. खरं तर हे तुम्ही सांगायला हवं आणि आताही सांगत नाही आहात." तर या दोघांना काही कळतच नसतं. तर पार्थ विचारतो, "काय?" तर मानिनी म्हणते, "अरे कसले डॅम्बिस आहात रे तुम्ही दोघंही. जराही सांगत नाही आहात." तर नंदिनी परत विचारते, "अहो पण काय आहे?" तर मानिनी म्हणते, विचार तुझ्या बहिणीला विचार." आणि काव्याला ती म्हणते आता, "काव्या उलट्या होतायत ना तुला?" तर काव्या म्हणते, "हो होतायत पण
पण तुम्हाला कसं कळलं? तर मानिनी आता नंदिनीकडे बघून हसत असते. तर काव्य आता सांगू लागते, नाही म्हणजे ऍक्च्युली काय झालं, उलटी होईल का काय असं वाटत तर होतं, पण होत नाहीये असं काहीतरी होत होतं. आणि असं तिने सांगितल्यानंतर आता इकडे नंदिनी सुद्धा भोव्या उंचावते आणि मानिनी सुद्धा हसू लागते. आणि तेव्हा ती नंदिनी काव्याला आपल्या बाजूने वळवते आणि म्हणते, काय काय सांगतेस, खरंच खरंच तुला उलट्या होत आहेत? तर काव्य तिला सांगू लागते, अगं ताई म्हणजे उलटी होते की काय असं वाटतंय, पण अगं उलटी होत नाहीये अगं. तर नंदिनी म्हणते, अगं म्हणजे तेच ते कोरड्या उलट्या ना? तर काव्या म्हणते, हो करेक्ट करेक्ट, कोरड्या उलट्या टाइप्स असंच होतंय मला. तर तेव्हा नंदिनी हो का असं म्हणून तिला मिठीच मारते आणि म्हणते, काव्या मी खूप खुश आहे. तर काव्याला तर काही कळतच नाही, इकडे पार्थला सुद्धा काही कळत नसतं. तर काव्या म्हणते, पण का खुश आहेस तू? तर नंदिनी म्हणते, चला प्रगती आहे. तर पार्थ आता विचारतो, प्रगती म्हणजे काय? तर मानिनी त्याच्यावरती ओरडू लागते, म्हणजे काय म्हणजे, अरे खरं तर तू सांगायला हवं होतंस. आशाने तुझ्या फोनवरती ऐकलं म्हणून कळलं की गुड न्यूज आहे. तर पार्थ म्हणतो, अच्छा ते व्हय, मला सुद्धा आजच कळलं आणि आजच मी ते सोशल मीडियावरती सुद्धा टाकणार होतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो, तर मानिनी त्याला एक फटकाच मारते आणि म्हणते, अरे वेडायस का तू? सोशल मीडियावरती काय? अरे ही अशी गोष्ट कोणालाही सांगायची नसते. आणि काव्याला म्हणते, चोर-ओटी भरेपर्यंत कोणालाही सांगायचं नाही, लक्षात ठेवा. तर आता या दोघींची अजून भर पडते त्यामध्ये. इकडून वसू आणि रम्या येतात आणि रम्याला आता उत्सुकता वाटते आणि ती विचारते, चोर-ओटी म्हणजे कोणाची चोर-ओटी? तर तेव्हा आता मानिनी आणि नंदिनी एकदमच दोघी म्हणतात, कोणाची म्हणजे काय? काव्याची. आणि तेव्हा आता काव्याला तर धक्का बसतो आणि त्याच्याबरोबर पार्थला सुद्धा धक्का बसतो आणि या दोघींना तर अजून जास्त धक्का बसलेला असतो. तर काव्या आता गडबडू लागते आणि म्हणते, काय माझी चोरोटी ताई? तर मानिनी म्हणते तिला, कळेल कळेल, हळूहळू सगळं काही कळेल तुला. 3 महिन्यानंतर चोरोटी भरायची असते, मग नंतर काही महिन्यानंतर डोहाळ जेवण करायचं असतं आणि मग 9 महिने झाले की मग व्याव व्याव असं आता त्या नंदिनी आणि मानिनी सुद्धा करू लागतात. तर इकडे पार्थने डोक्याला हातच लावलेला असतो आणि काव्याने तर डोळेच मोठे केलेले असतात आणि इकडे रम्याचं तर काय वेगळंच चालू असतं, तिला तर जाम टेन्शन आलेलं असतं. तर आता आशाताई मध्येच बोलते आणि म्हणते, मी तर म्हणते यांना तर जुळीच झाली पाहिजेत. तर काव्या तिला थांबवते आणि म्हणते, अहो अहो काय बोलताय तुम्ही? तर पार्थ आता म्हणतो, हा जुळीच झाली पाहिजेत आणि त्यानंतर थांबत तो परत काव्याजवळ जातो आणि म्हणतो, एक मिनिट काव्या, काव्या प्रेग्नंट आहे? अहो कसं शक्य आहे हे? तर तेव्हा काव्या सुद्धा म्हणते, हो. आणि त्यानंतर एकदमच तो जरासा काव्याच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो, काल रात्री अंधारात? तर काव्या त्याच्यावरती ओरडू लागते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तर मानिनी आता नंदिनीला म्हणते, नंदिनी बघितलंस ना, दोघे कसे खाणाखुणा करतायत एकमेकांच्याकडे आणि कसे अगदी खुसूर बोलतायत. तर नंदिनी म्हणते, म्हणजे काय, दोघे अगदी छुपे रुस्तमच निघालेले आहेत. आणि तेव्हा या दोघांना तर काही कळतच नसतं आणि हे दोघे त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. मस्त छान असा कॉमेडी भाग. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर आता जीवा तिथे येतो आणि विचारतो, काय एवढी कसली तयारी चालू आहे? तर नंदिनी त्याला म्हणते, अहो तुम्ही काका होणार आहात. आणि तेव्हा ते ऐकल्यानंतर जीवाला थोडंसं टेन्शन येतं. तर नंदिनी त्याला म्हणते, काय झालं, एवढं कसलं टेन्शन आलेलं आहे तुम्हाला? तर रम्या जीवाला सांगते, म्हणजे अजून या दोघांनी काही सत्य उघड केलेलं नसतं. रम्या जीवाला म्हणते, अरे काव्या पार्थ पासून प्रेग्नंट आहे आणि कसं शक्य आहे हे, यांना बाळ होऊच शकत नाही. तर पार्थ तिच्यावरती ओरडतो आणि तिला म्हणतो, रम्या काय बोलणं आहे हे तुझं? तर रम्या पार्थला म्हणते, अरे पार्थ खरंच तुम्हाला बाळ होऊ शकत नाही, कारण ही तुला जवळ येऊच देणार नाही, कारण काव्याचं तर असं म्हणून ती आता थांबते. आणि हे सगळेजण आता एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि या सगळ्यांना तर काय तर वेगळंच आश्चर्यच वाटू लागतं. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.